ॲज अ ट्रेनर मी माझ्या क्लायंटला नाही सांगायला पाहिजे तुम्ही चीट डे करा, ते पण संडे आला माझा चीट डे आहे. ऑलरेडी ते 8 दिवस चीट करत असतात आणि संडेला एक्स्ट्रा मील म्हणून बाहेर एक्स्ट्रा चीट करतात. एक्स्ट्रा चीट. जिम करत होते आणि एवढं एकदम मजबूत होते, तरी जिममध्ये असताना एखाद्याला अटॅक आला. 1000 मधले 900 लोक जर तुम्ही तिथून फिट होऊन बाहेर पडतायत, तर मग त्या पॉझिटिव्ह साईडला का नाही बघत? रस्त्यावर आपण इतके लोक गाड्या चालवतो, तर काही सगळ्यांचे अपघात होत नाही, एखाद्याचा अपघात होतो म्हणून रस्त्यावर जाणं थोडं सोडणार आहे. बरोबर. अगदी बरं. याच्याकडे जे लोक करिअर म्हणून पाहू इच्छितात त्यांच्यासाठी काय सांगशील? इंडियन टीमचा जो फिटनेस कोच आहे, मी की त्या फिटनेस कोचची सॅलरी ॲन्युअल पॅकेज किती आहे, मग ह्याच्यामध्ये करिअर आहे म्हणून त्याला फिटनेस कोच म्हणून ठेवले ना तिकडे. हे पण प्रोटीन पावडरचं काय? जर उत्तरपत्रिका तुमची फुलफिल झाली नाही आहे तर तुम्ही पुरवणी लावणार का त्याला? आपल्या देशाचं किंवा आपल्या इकडल्या लोकांचं प्रतिनिधित्व खूप कमी असतं आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. याच्या मागचं काय कारण असेल, खास तुझ्या क्षेत्राविषयीचं? मित्रांनो नमस्कार, कसे आहात सगळे? मित्रांनो, नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा. आणि नवीन वर्ष म्हटलं की संकल्प आला. आपण जेवढे नवीन वर्षाला संकल्प करतो तेवढे वर्षभर कधीही करत नाहीत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे नवीन वर्षाच्या संकल्पामध्ये सगळ्यात जास्त जर संकल्प कशाचे राहत असतील तर ते असतात जिम लावण्याचे, व्यायाम करण्याचे. त्याच्यानंतर आपल्याला आपलं डाएट चांगलं करायचं असतं आणि खूप काही करायचं असतं, पण सगळंच्या सगळं व्यायामाशी संदर्भात आपण खूप करतो. अनेक लोक त्यातले असं म्हटलं जातं की 99% लोक ते काही पूर्ण करू शकत नाही. त्यामध्ये खूप सारे वेगवेगळे कारणं असतात. परंतु व्यायामाबद्दलच्या, जिमबद्दलच्या खूप साऱ्या बातम्यासुद्धा अलीकडच्या काळामध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्यापर्यंत येतात. त्या आपल्यापर्यंत कधी काळजी पोहोचवतात, कधी चिंता येते आणि कधी कधी उत्सुकतासुद्धा वाटते की एखाद्या वेळेस व्यायाम करत असताना कोणाचा तरी मृत्यू झाला, व्यायाम करून येत असताना कोणाला हार्ट अटॅक आला, एखादी कुठली स्पर्धा होती सायकलिंगची आणि सायकलिंगची स्पर्धा झाल्यानंतर अटॅक आला. अशा बातम्या आल्या की आपल्या मनात खूप असे शंका येतात, प्रश्न तयार येतात. अशा सगळ्या खूप साऱ्या वेगवेगळ्या गोष्टींची चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत, अगदी मनमोकळ्या गप्पा करण्यासाठी आपल्यासोबत आज सागर मराठे. सागर नमस्कार. नमस्कार. 3S पॉडकास्टमध्ये खूप खूप स्वागत आहे. थँक्यू. सागर, खूप सारे प्रश्न आहेत. म्हणजे नवीन वर्ष म्हटलं की अनेक सारे लोक खूप सारे संकल्प करतात, जिम आठवतात. मला आठवतं मी सगळ्यात पहिल्यांदा 9व्या वर्गात असताना, म्हणजे 9वीत होतो त्यावेळेस, महात्मा फुल्यांचं चरित्र वाचलं होतं आणि मला ते खूप व्यायाम करत होते, ते पठ्ठा वगैरे चालवत होते आणि हे सगळं जे वाचलं होतं ते ऐकून खूप स्फुरण चढलं आणि मग मी व्यायामाला तिथून सुरुवात केली. जोरदार सुरुवात झाली. ती काही खूप जास्त चालली नाही प्रवास, म्हणजे त्यांच्याच व्यक्तिमत्वातला दुसरा जो पैलू होता तिकडे प्रवास जास्त झाला आणि हा व्यायामाचा पैलू मागे पडला. मला विचारायचं आहे सागर, तुझी म्हणजे ही जी सगळी जर्नी आहे ती कशी सुरू झाली? माझी जर्नी पण मी प्राथमिक शाळेत असताना तिथूनपासूनच सुरू झाली होती. म्हणजे आमच्या गावी तालीम वगैरे असायच्या. बरं. गावच्या यात्रा याच्यामध्ये कुस्त्या वगैरे व्हायच्या. गाव कुठलं? माझं गाव पाटण. बरं. तिथं त्यामध्ये कवरवाडी पिंपळगाव म्हणून एक खेडेगाव आहे. बरं. तर त्या खेडेगावात मी राहत होतो. ओके. म्हणजे 10वीपर्यंत मी तिकडेच होतो. तर त्या गावच्या ज्यावेळी यात्रा वगैरे असायच्या त्याच्यामध्ये कुस्त्या वगैरे व्हायच्या. मग तालमीत व्यायाम करून आम्ही त्या कुस्त्या वगैरे खेळायचो. तर तिथपासून ती आवड लागली होती. आधी मस्त होतं ना ते लहान, म्हणजे सगळ्या गावाच्या जत्रांमध्ये तालमी असायच्या. मग माझ्या आईच्या मामाच्या गावाला पण असं असायचं. म्हणजे प्रत्येक गावी आम्ही जायचो कुस्त्या खेळायला. बरं. किंवा तालमीतले वर्कआउट ते वेगळेच असायचे पहिले. तिथूनच आवड माझी निर्माण झाली. तिथूनच सुरुवात झाली माझ्या व्यायामला. बरोबर. पण करिअर म्हणून इकडे म्हणजे कसं? करिअर म्हणून तिथून पुढे आम्ही व्यायाम करत होतो जवळजवळ 12वी झाल्यानंतर. आवड ह्याच्यातच असल्यामुळे मी पार्ट टाईम जॉब करायला चालू केला जिममध्ये. अच्छा. जिममध्ये पार्ट टाईम जॉब करायला चालू केला आणि माझं मी एज्युकेशन असंच ग्रॅज्युएशन पार्ट टाईम जॉब करत संपवलं. बरं. त्याबरोबर मी म्हणजे मी कॉमर्स फील्डमध्ये होतो, तर मी बाकीचे जॉब्स पण केले होते. जसं की आता कॉमर्समध्ये असल्यामुळे अकाउंटंटचा जॉब केला होता. बरोबर. मग काही दिवसानंतर मला असं वाटलं ग्रॅज्युएशन झाले तर आता आपण
MPSCच्या तयारी स्पर्धा केली परीक्षेची तयारी करू. ओके. तर मी त्याची तयारी केली होती. आमच्या मैदानात यायचा प्रयत्न केला. हां, म्हणजे मी उतरलो होतो. जवळजवळ 1-1.5-2 वर्ष मी अभ्यास करत होतो. अच्छा. PSIची प्री पण मी क्रॅक केली होती. अरे वा. मेन्सला माझा बसला नाही नंबर. बरं. तर तिथून परत काही कारणास्तव मी मागे आलो. बरं. मग अकाउंटंटचा जॉब, MPSC ह्या सगळ्या गोष्टींमधून परत मला असं म्हणजे मन लागत नव्हतं ह्या गोष्टींमध्ये. बरं. मी करत होतो का तर एक करिअर, कारण की त्यावेळी फिटनेसला करिअर म्हणून कोणच बघत नव्हतं. बरोबर. आणि मला पण तीच भीती असायची की मी हे करतोय पण करिअरच नाही आहे, तर मग काय करायचं. म्हणून मी एकतर एज्युकेशनच्या सोबतचा जॉब अकाउंटंट किंवा मग MPSC ह्या दोन्हीमध्ये खूप कन्फ्यूज असायचो. ओके. काय करावं. आणि कालांतरानं असं झालं की मग मला त्यामध्ये मन लागत नव्हतं, म्हणून मी ॲज अ करिअर म्हणून मी माझ्या पॅशनलाच प्रोफेशन बनवायचं ठरवलं. ओके. आणि मी म्हणजे ग्रॅज्युएशन झाल्यानंतर मग मी सर्टिफिकेशन्स वगैरे ह्या फील्डमधले करायला चालू केलं. बरं बरं. तिथून सुरुवात झाली माझी प्रोफेशनल करिअरची. आता मला तुझी स्टोरी जेव्हा सांगत होता ना त्यावेळेस एक वाक्य आठवतं. जे एक सर होते ते म्हणायचे की तुमची पॅशन ही जर का पैसे मिळवू शकत नसेल तर ते पॉयझन होऊ शकते. असं गमतीनं म्हणायचे किंवा गमतीनं म्हणा किंवा असं. तर मला पुढचा प्रश्न हाच विचारायचा आहे की बॉडी बिल्डिंग किंवा शरीर सौष्ठव जिमच्या संदर्भात जे काही करिअर आहे ते करिअर म्हणून आज पूर्ण तुम्हाला पैसे पण मिळवून देणारं क्षेत्र असू शकतं आहे. आता मी तेच करिअर चूज केले आणि मी त्याच करिअरवर चाललो आहे. बरं. आज मी त्या करिअरमुळेच तुमच्याशी बोलतोय. बरोबर आहे. बरं. आणि दुसरी गोष्ट अशी की तुम्ही जसं म्हटलं की तुमचं पॅशन जर पैसे मिळवून देणार नसेल तर ते पॉयझन होऊ शकतं. हो. तर ही शंका मला मी करिअर चूज करायच्या आधी वाटायची, म्हणून मी घाबरत होतो की या फील्डमध्ये येऊ का नको. हो. तीच भीती माझ्या घरातल्यांना पण होती. बरं. की जिमचा वर्कआउट करून आणि ह्या फील्डमध्ये जाऊन तू काय करणार आहे, काय करिअर आहे आणि काय मिळवणार आहे पुढे जाऊन. हो हो. त्याच्यामुळे माझे भांडणं पण झालेत घरात. बरं. वडिलांसोबत वगैरे. पण कालांतरानं आता जसं पिढी पुढे गेल्या किंवा म्हणजे ॲडव्हान्स यायला लागले, जग बदलायला लागलं, तर ह्या करिअरला पण स्कोप चांगला आला. बरोबर आहे. आणि मी पहिल्यापासून त्या पॅशनला जोपासलं होतं तर ते मला थोडंसं सोपं गेलं. ओके. या फील्डमध्ये पुढे जायला. बरोबर आहे. मग माझं पण तसंच झालं. मला आहे ना वाचनाची खूप आवड होती. आणि पण मला अशी शंका वाटायची की म्हणजे मी लोकांना विचारायचो की ज्याला वाचन खूप आवडते त्याला काय चांगलं करिअर असू शकते. तर तो लोक म्हणायचे काय पुस्तकं वाचून पोट भरणार आहे का. साधा प्रश्न. आपण ज्या शेतीचं कुटुंब आपल्या भोवताल पण सगळे लोक तसेच. आणि मग मला हे जे वाक्य ऐकायला मिळालं त्याला म्हटलं हे बरोबर आहे. आपण वाचन आपला छंद म्हणून ठेवलं तर हरकत नाही, ते काही आपलं पोट भरू शकणार नाही. म्हणजे म्हणून मी तो प्रश्न विचारला. हा जो प्रवास झाला म्हणजे आत्ता अलीकडे तू बाली इंटरनॅशनल मेन्स स्पर्धा जी आहे फिजिक्स मेन्स स्पर्धा ती जिंकून आलास. तर तिथपर्यंतचा प्रवास झाला तेव्हा कशी भावना होती. आता इंटरनॅशनल स्पर्धा आहे ती. आता कॉम्पिटिशन मी खेळत होतो. तुम्हाला जसं मी म्हटलं की माझी करिअरची सुरुवात मी ग्रॅज्युएशनला असताना जिमच्या वगैरे पार्ट टाईम जॉब करत होतो. त्यावेळेस मला आवड होती. मी त्यावेळेस जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन वगैरे खेळत होतो. बरं. पण एका ठिकाणी जाऊन मला असं वाटलं की हा स्पोर्ट खूप एक्सपेन्सिव्ह आहे. बरं. म्हणजे तुम्ही जेवढं कमवता त्याच्यापेक्षा मी जास्त खर्च करत होतो. बापरे. हे माहीतच नाही. पण मला पण माहीत नव्हतं. म्हणजे त्यावेळी माझं अर्निंग खूप कमी होतं. ओके. आणि जर हा स्पोर्ट किंवा हा पॅशन तुम्हाला जोपासायचा असेल तर त्याच्यावर तुम्हाला तेवढा खर्चच करावा लागत होता. मग काय खर्च. आहाराचा खर्च असेल. ओके. तेवढं हेल्दी खाणं. ओके. एवढ्या क्वांटिटीमध्ये खाणं किंवा तेवढं डिसिप्लिन राहणं. ओके. तेवढा वेळ व्यायामाला देणं, तेवढा वेळ रेस्टसाठी देणं. बरं, रेस्टसाठी तेवढा वेळ देता, व्यायामासाठी तेवढा वेळ देता, तर मग कामासाठी किती वेळ देणार. बरोबर आहे. हा एक येतो. म्हणजे त्यावेळी स्किल वर्क नव्हतं ना तेवढं. हो. तर त्यामुळं मला ती अडचण खूप येत होती. अच्छा. मग त्यावेळी मी जिल्हास्तरीय कॉम्पिटिशन्स खेळत होतो. 2016ची गोष्ट आहे की ज्यावेळी मी एक मोठी कॉम्पिटिशन खेळली होती. बरं. मुंबईला एक झाली होती मेन्स फिजिक्सची जेराई म्हणून. 2016मध्ये. बरं. पण त्यावेळी मी जेवढी सेव्हिंग केली होती किंवा जेवढं मी करू शकत होतो तेवढे सगळे मी पैसे खर्च केले. पण त्यानंतर रिअलाईज झालं माझं प्लेसिंग पण बसला 4था नंबर. बरं. पूर्ण इंडियामधला मी 4था नंबर माझा मेन्स फिजिक्समध्ये बसला होता. बरं. पण कॉम्पिटिशन झाल्यानंतर माझ्याकडे माझ्या सेव्हिंग संपल्या होत्या. बरं. अर्निंग सोर्स कमी होता. पुढे जर मला कॉम्पिटिशन खेळायचं आहे तर मला सोर्स काय आहे. बरोबर. म्हणून त्या ठिकाणी मी विचार करून थोडंसं मी थांबलो. आणि त्यानंतर
मी फक्त त्याच्यामध्ये नॉलेज अपग्रेड करत गेलो, जसे की सर्टिफिकेशन झाले, बरोबर. मग जॉब करत गेलो, म्हणजे जिमचे ट्रेनर म्हणून जॉब झाला. बरं. आणि वेगवेगळे सेमिनार अटेंड केले. आणि मी नंतर कॉम्पिटिशन खेळली मी माझ्या लग्नानंतर 1 वर्षाने. बरं. 2022 साली. अच्छा. मग एवढा मोठा गॅप पडला होता, पण हा गॅप नव्हता तर माझी कन्सिस्टन्सी होती. बरं. कॉम्पिटिशन खेळायचं म्हटलं की जास्त खर्च करावा लागतो, पण तुम्हाला तुमचा फिटनेस मेंटेन ठेवायचं आहे तर तेवढा खर्च नाही करावा लागत. बरोबर. तुम्हाला व्यायाम करायचा आहे, हो, ते मी कॉम्पिटिशन खेळत असलो तरी करणार आहे, नसलो तरी करणार आहे. बरोबर आहे. योग्य आहार घ्यायचा आहे. हो. कॉम्पिटिशनसाठी थोडं जास्त खर्च करावा लागतो, पण योग्य आहार घ्यायला थोडा कमी खर्च करावा लागतो. बरोबर. तर तसं मी एक 5-6 वर्ष मी स्वतःची जर्नी चालू ठेवली. बरं. आणि एक स्टेबिलिटी आल्यानंतर परत मी कॉम्पिटिशन खेळायचा विचार केला. ओके. तर मग 2022 साली एक HSF म्हणून एक कॉम्पिटिशन सुरतमध्ये झाली होती, म्हणजे होणार होती. अच्छा. तर त्याचा विचार केला की आता एक स्टेबिलिटी आहे, आपण कॉम्पीट करू शकतो, तर आता आपण करूया. म्हणून मी एक तयारी चालू केली आणि फक्त मला कम्पीट करायचं आहे म्हणून मी तयारी चालू केली होती. आणि त्या स्पर्धेत माझा पहिला नंबर आला. वा, ग्रेट. मी ॲक्च्युली त्या स्पर्धेचं पूर्ण श्रेय माझ्या कोचना देतो, कारण की फिजिकल बरोबर माझी मेंटल हेल्थ त्यांनी पूर्ण 360 डिग्री फिरवली होती. कोण होते कोच? सनी कांबळे म्हणून एक माझे सर आहेत. बरं. ते अजूनही मला गाईड करतात, चेस कोच करतात मला. ग्रेट. एक ॲज अ मेंटर म्हणून मी त्यांना बघतो. तर त्यांनी मला म्हणजे असं खूप काही गोष्टी शिकवल्या की ज्या बॉडी बिल्डिंगच्या बरोबर तेवढ्याच महत्त्वाच्या आहेत. बरोबर आहे. तर ती माझी पहिली कॉम्पिटिशन झाली 2016 नंतर. बरं. त्यानंतर मग जसं आता तुम्ही म्हटलं की ICN हे एक फेडरेशन नॅचरल बॉडी बिल्डिंगमध्ये आलं होतं. तर ती मुंबईमध्ये कॉम्पिटिशन होणार होती. अच्छा. 2023ला नोव्हेंबरमध्ये. बरं. तर नाही, 2022लाच नोव्हेंबरमध्ये. ओके. तर ती कॉम्पिटिशन मी खेळलो परत, तर त्याच्यातही माझा पहिला नंबर आला. बरं. मग अशी परत 1 वर्षाचा गॅप ठेवला मी, की म्हणजे त्याच्यासोबत मला बाकी माझी पर्सनल लाईफ असेल, फॅमिली, सोशल, ह्या सगळ्या गोष्टी मेंटेन करायच्या आहेत. तर 1 वर्षाचा गॅप ठेवून मग मी आता तुम्ही म्हटलं की बालीची कॉम्पिटिशन खेळली. ग्रेट. पण भारी वाटत असेल ना असं पहिला नंबर आला की? येस. आणि ते बॉडी बिल्डिंगमध्ये बाकीच्या स्पर्धांमध्ये पहिला नंबर येणं आणि बॉडी बिल्डिंगमध्ये पहिला नंबर येणं याच्यामध्ये निश्चित फरक आहे. असं द्यायचं काय येत नाही, पण निश्चितपणे फरक आहे. म्हणजे आत्ता जेव्हा तू सांगत होता ना मला, म्हणजे सगळ्यात पहिला मुद्दा मला खूप भावला. तो काय की पैसे तर लागतात, खूप सारे पैसे लागतात. म्हणजे आपल्याला खूप पौष्टिक आहार घ्यावा लागतो त्या पद्धतीनं, कारण आपण स्पर्धेमध्ये उतरणार असतो. त्याच्या नुसतं फिटनेससाठीचं वेगळं आणि स्पर्धेत असणं ते वेगळं. आणि तेवढी रेस्ट पण करावी लागते. म्हणजे तो आहार केल्यानंतर तेवढा जास्त वेळ व्यायाम केल्यानंतर तेवढीच जास्त रेस्ट पण करावी लागते. मला असा प्रश्न पडतो बरेचदा की आहाराचं खूप जास्त महत्त्व आहे या आपल्या फिटनेसमध्ये आणि बॉडी बिल्डिंगमध्ये, त्याच्या व्यायामाचं खूप जास्त महत्त्व आहे, कसरत जी आपण करतो जिममध्ये ती त्याला जास्त महत्त्व आहे, की रेस्टला जास्त महत्त्व आहे, किंवा ह्या तिन्हीला वेगवेगळं महत्त्व आहे, की याच्याशिवाय पण पुन्हा काही घटक आहे? म्हणजे असं एक कुतूहल म्हणून मला सहज वाटतं. सगळ्या गोष्टींना महत्त्व सारखंच आहे. अच्छा. जर तुम्ही योग्य व्यायाम करताय पण योग्य आहार घेत नाही आहे तर त्याचा उपयोग नाही होणार आहे. बरं. तुम्ही योग्य व्यायाम करताय, योग्य आहार पण घेताय, पण तुमची रेस्ट नाही होते, ओके, तर बॉडीची रिकव्हरी नाही होणार. ह्या सगळ्या गोष्टी एकत्र जर आल्या तरच तुमची मूठ मजबूत बनू शकते. 2 बोटं जरी त्यातली ओपन असतील तर तुम्ही म्हणजे ती मूठ मजबूत नसते. मग आता हे जे अलीकडे आहे ना, पेपरमध्ये बातम्या येतात बघा की जिम करत होते आणि एवढं एकदम मजबूत होते, तरी जिममध्ये असताना एखाद्याला अटॅक आला, किंवा जिममध्ये जायच्या आधी, म्हणजे आत्ता 5 डिसेंबरच्या लोकसत्ताला एक बातमी होती, मला आठवतं कुठं मी ऐकलं होतं त्याबद्दल. म्हणजे कुठल्या तरी केसरी स्पर्धाचा विजेता होता तो, कुस्ती खेळत होते ते ॲथलीट. हो, कुमार केसरीचे विजेता होते असे काहीतरी. तर हे जे लोक आहेत, म्हणजे हे कॉम्बिनेशन व्यवस्थित न जुळवल्यामुळे होत असेल का मग असं? हां, तसं म्हणता येतं. आता कसं आहे की आपल्याला त्याच्या मागचा पूर्ण हिस्ट्री माहीत नसते, की तो ॲथलीट कसा आहे, त्याची लाईफस्टाईल काय आहे, तो आत्तापर्यंत कोणत्या कोणत्या कॉम्पिटिशन केला, किंवा त्याची दिनचर्या कशी असेल आपल्याला माहीत नसतं. एखादी गोष्ट चुकीची घडली की ती हायलाईट होते आणि सगळ्यांचं लक्ष त्याच्याकडे जातं.
आता जिममध्ये येऊन मृत्यू झाला, याच्या आधी पण ह्या 2-3 वेळा अशा गोष्टी झालेल्या आहेत आणि त्या न्यूजवर आलेल्या आहेत. बरोबर. पण जिममध्ये जाऊन 100पैकी 80 लोकांनी स्वतःचं आयुष्य सुधारले हे दिसत नाही, ह्याची कधी बातमी आलेली आहे का? अगदी बरोबर आहे. बरी एखादी गोष्ट चुकीची झाली, बरेच ॲथलीट असे आहेत की ते त्यांचा स्पोर्ट खेळताना इंज्युअर्ड झालेत आणि पूर्ण आयुष्य त्यांचं त्याच्यामध्ये गेलेलं आहे. मग असं नाही आहे ना की त्यांना त्या गोष्टीबद्दलची माहिती नव्हती. बरोबर, माहिती होती, पण काही गोष्टी मागे पुढे झाल्यामुळं काही गोष्टी होऊ शकतात. अपघात असतो. बरोबर आहे. जसं आता तुम्ही म्हणला की त्यांच्या मृत्यूमागे त्याच्या मागे बरीच कारणं असू शकतील. आपल्याला त्यांची पूर्ण लाईफस्टाईल माहीतच नाही आहे. बरोबर आहे. त्यांचे मेडिकल कंडिशन्स काय असतील, किंवा त्यांचा आहार काही चुकला असेल, ते वेगळ्या स्ट्रेसमध्ये असतील, याच्या मागची वेगवेगळी कारणं आहेत. आपण त्यामध्ये तर्क नाही लावू शकत, व्यक्तिशः नाही सांगू शकत. बरोबर आहे. मला असं म्हणायचं आहे, लोकांपर्यंत हे पोचवायचं आहे की तुम्ही पॉझिटिव्ह साईड्स बघा त्या गोष्टीच्या. येस. जिममध्ये जर हजारो लोक येत आहेत आणि त्यातला एखादा माणूस तिथं जर तो मृत्यू पावतोय तर त्याच्या मागचं कारण ते नाहीच आहे. बरोबर, हे समजून घेतलं पाहिजे. बरोबर. 1000मधले 900 लोक जर तुम्ही तिथून फिट होऊन बाहेर पडतायत तर मग त्या पॉझिटिव्ह साईडला का नाही बघत? हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. म्हणजे रस्त्यावर आपण इतके लोक गाड्या चालवतो तर काही सगळ्यांचे अपघात होत नाही, एखाद्याचा अपघात होतो म्हणून रस्त्यावर जाणं थोडं सोडणार आहे का? बरोबर. अगदी बरोबर. तो आणि आता जिमच्या कन्सेप्ट अशा झाल्यात की खूप ॲडव्हान्स मशिनरी आलेले आहेत. अच्छा. आता जो आपला सेडेंटरी लाईफस्टाईल जगणारा जो माणूस आहे तो जिममध्ये गेला तर त्याला त्या कशा गोष्टी हँडल करायच्या, कशा उपकरणं ती कशी वापरायची याची आयडियाच नसते. यासाठी गरज असते की त्यांना योग्य ट्रेनिंगची. मग ह्या गोष्टीकडे त्यांनी त्या नजरेनं बघितलं पाहिजे, त्या गोष्टीला तेवढं महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. आपण काय होतं आहे की हां ठीक आहे, जिम लावली, मी करतोय, मला जमतंय ना, मी करतो ना, पण त्यामध्ये जो माणूस एक्सपर्ट आहे त्याचे त्यांनी सल्ले घेतले पाहिजेत. बरोबर. किंवा हा एक्सरसाइज कसं करायला पाहिजे, कसा परफॉर्म करायला पाहिजे, तर तुम्ही इंजुरीपासून कसे लांब राहू शकता. बरोबर. पण आता तसं होत नाही, अजून तेवढा अवेअरनेस नाही आहे लोकांमध्ये की कोणत्या गोष्टीला किती महत्त्व दिलं पाहिजे. बरोबर. सागर, मी एक पॉडकास्ट पाहत होतो, आता मला नाव आठवत नाही, पण मुंबईचे एक खूप फेमस जिमच्याच व्यवसायात आणि मला वाटते बॉडी बिल्डिंगच्या व्यवसायात आधी होते. ते खूप वर्ष झाली त्याला, कदाचित 1-2 वर्ष वगैरे झाले असतील. तर ते काय म्हणत होते की फिटनेस ही गोष्ट वेगळी आहे, एखाद्या गोष्टीसाठी तुम्ही फिट आहे ते, आणि हेल्दी असणं ही गोष्ट वेगळी आहे. आता मी ते त्यावेळेस ऐकलं पण मला ते व्यवस्थित पूर्ण समजलं नाही. मला हे तुझ्याकडून समजून घ्यायचं आहे की फिटनेस आणि हेल्दी असणं. फिटनेस आणि वेलनेस म्हणू शकतो तुम्ही. वेलनेस म्हणूया आपण. हां, फिटनेस आणि वेलनेसमधला असा फरक सांगता येईल की तुम्हाला एका वाक्यात सांगायचं म्हटलं, जो माणूस सोशली, मेंटली, फिजिकली तिन्ही गोष्टीमध्ये परफेक्ट आहे, तर तो हेल्दी आहे. अच्छा. ओके. म्हणजे फक्त शरीर चांगलं आहे पण तुमची मानसिक पाती तेवढी स्ट्रॉंग नाही आहे. बरोबर. किंवा ह्या दोन्ही गोष्टी आहे पण तुम्ही सोशली तेवढं ॲक्टिव्ह नाही राहू शकत आहे, कारण की ह्या गोष्टीमुळे तुम्ही डिस्टर्ब राहत आहे. बरोबर. तर ते चुकीचं आहे. म्हणजे ते एका वाक्यात जो 3 स्टॉक आहे ना, त्यातला जो मधला यस आहे तो इक्विलिब्रियम आहे. इक्विलिब्रियम म्हणजे समतोल. म्हणजे तोच पॉईंट. सोशली, मेंटली आणि फिजिकली जो माणूस फिट आहे तो हेल्दी आहे. ओके, बरोबर आहे. आणि फिटनेस म्हणजे एखाद्या विशिष्ट बॉडी बिल्डिंगची स्पर्धा आहे तर त्याच्यासाठीचा फिट असणं. सायकल. आता मी सांगतो की मी कॉम्पिटिशन खेळतो त्यावेळी मी हेल्दी नसतो. अच्छा. हे म्हणजे नवीन आहे. 1 महिना 2 महिना मी हेल्दी नाही म्हणू शकत स्वतःला. अच्छा. ती एक स्टेज परफॉर्मन्स जी बॉडी असते ती वेगळी गोष्ट आहे, ती कॉम्पिटिशन्स आहेत. त्यासाठी तुम्हाला ते स्टेजवर तुम्हाला तशा पद्धतीचं स्ट्रक्चर ठेवायचं आहे, ती बॉडी प्रेझेंट करायची, म्हणून तुम्ही त्या पद्धतीनं त्यांना ट्रेन केलेलं आहे. आणि जी पूर्ण तुमची लाईफस्टाईल असते ती खूप वेगळी असते, कारण की त्यावेळी तुमचं फॅट पर्सेंटेज एकदम बिलो एकदम रेंजला असतं. बरोबर. ते खूप रिस्की पण असतं तुमच्यासाठी जर तुम्ही व्यवस्थित हँडल नाही करत आहे तर. बरं. त्यामुळं बॉडी बिल्डरला तुम्ही स्टेजवर असताना हेल्दी नाही म्हणू शकत. ओके. असे क्वचित बॉडी बिल्डर्स आहेत असे नाही आहेत असं नाही आहे की जे सगळ्या बाजूने काम करतात स्वतःच्या बॉडीवर, मेंटली, फिजिकली ते हेल्दी राहतात. पण आता बऱ्यापैकी जिममध्ये असं होतं की फक्त काम बॉडीवर केलं जातं. ओके. तुमच्या माइंडवर कामच होत नाही. अगदी बरोबर. आणि ते करणं खूप गरजेचं आहे.
आणि लोक याच्याकडे त्या दृष्टिकोनातून पाहत पण नाहीत. म्हणजे लोकांना असतं फक्त स्टेजवरचा परफॉर्मन्स दिसतो तुमचा, पण त्यावेळेस तेवढं ते बनवण्यासाठी मागे काय करावं लागलं असेल हे कोणी ते पाहत नाही. मला पुन्हा एक प्रश्न असा खूपदा वाटतो, म्हणजे लहानपणापासून मला ठीक आहे आता बॉडी बिल्डिंग तर नाही करता आली, पण चालणं वगैरे जेव्हा शक्य झालं तेव्हा थोडीफार रनिंग वगैरे हे एक्झरसाईज काही ना काही कंटिन्युअस करत गेलो. सकाळी मी जेव्हा फिरायला जातो तेव्हा बरेचदा मला असं दिसतं की जिम असतो, ते खूप असं काचेचं सगळं हे असतं. मी पण मध्ये लावला 2-3 वेळा, पण मला तो कंटिन्यू कधी करताच नाही आला. बाकीचं आहे, बाहेरच्या ॲक्टिव्हिटी सगळ्या ओके आहे. तर मला असा प्रश्न खूपदा पडतो की जेव्हा ग्राउंड आहे, ग्राउंडमध्ये जाऊन फिरणं, मोकळ्या हवेमध्ये फिरणं, मग हे सगळं अवेलेबल असताना सुद्धा काही लोक जिममध्ये जाऊन प्रेफरन्स करतात. तर याच्यातलं चांगलं काय, किंवा दोन्ही गोष्टी योग्य त्या परिस्थितीत चांगल्या आहेत का? तुझं मत काय याच्यावर? जिम आणि आउटडोअर ॲक्टिव्हिटी ह्या दोन्ही गोष्टी आता का गरजेच्या आहेत? कारण की आउटडोअर ॲक्टिव्हिटीमध्ये तुम्ही तुमच्या स्वतःची जी स्ट्रेंथ आहे ती यूज करताय. हो. जिममध्ये जाऊन तुम्ही जी स्वतः यूज नाही करता येते तुम्हाला तुमची स्ट्रेंथ, ती तुम्ही तिथल्या मशीनचा उपयोग करून तुम्ही करता. हो. आता राहिला प्रश्न की जिममध्ये जाऊन वर्कआउट करणं योग्य का आउटडोअर ॲक्टिव्हिटी करणं ओके. आउटडोअर स्ट्रेंथ ट्रेनिंग करणं खूप अवघड जातं. म्हणजे आता जर एखाद्या ओबीज माणसाचं जर आपण उदाहरण घेतलं की तो एक 80 किंवा 100 kgचा एक माणूस आहे, तर त्याला जर तुम्ही आउटडोअर ॲक्टिव्हिटी करायला सांगितली तर तो आउटडोअर ॲक्टिव्हिटी फक्त वॉक करू शकतो. म्हणजे काय, कार्डिओ करू शकतो. पण जर स्ट्रेंथ ट्रेनिंग करायचं म्हटलं तर तो बॉडी वेटने स्ट्रेंथ ट्रेनिंग करू शकत नाही आहे. तर त्याच्यासाठी तुम्हाला जिमच्या उपकरणांची गरज लागते. अच्छा, म्हणजे प्रत्येक व्यक्तीनुसार पण आहे? प्रत्येक व्यक्तीनुसार आहे. बरोबर आहे. बरं, एखादा पूर्ण प्रिपेअर्ड आहे एखादा पर्सन की जो पूर्ण हेल्दी आहे, त्याचं वेट त्यांच्या अंडर कंट्रोल आहे, फॅट पर्सेंटेज अंडर कंट्रोल आहे, त्याला व्यायामाचे बरेच प्रकार माहीत आहेत, तो ऑलरेडी शिकलेला आहे किंवा स्पोर्टमध्ये होता, तर तो आउटडोअर ॲक्टिव्हिटीमध्ये पण त्याचा स्वतःचा फिटनेस मेंटेन ठेवू शकतो. ओके. पण बाहेरचं पण वातावरण तसं पाहिजे ना? मग बाहेरचं वातावरण तसं पाहिजे. आताच्या लाईफस्टाईलमध्ये असं झालं की आता पुण्यासारख्या किंवा मेट्रो ठिकाणी, पुणे मुंबई असेल कुठल्या मेट्रो ठिकाणी असं झाले की बाहेर जर वर्कआउट करायचं तर करायचं कुठे? बरोबर आहे. ग्राउंड्स अवेलेबल तेवढे नाही आहेत, जर आहेत अवेलेबल तर ते खूप लांब आहेत की तेवढं येणं जाणं वेळ देणं आत्ताच्या लाईफमध्ये पॉसिबल नाही आहे. धावपळीच्या म्हणजे आता की तेवढ्या लांब जाणं येणं त्यामध्ये खूप वेळ जातो. त्यामुळे इझी ऑप्शन म्हणून लोक जिमचा आता पर्याय निवडतात. आणि बाहेर म्हणजे आठवड्यातले समजा काही दिवस आहेत तर आपण बाहेर जाऊ शकतो ना? सुट्टीचे दिवस आहेत. तसं मी पण आता मी स्वतः जिममध्ये शिकवत होतो, पण विकेंड्समध्ये मी स्वतः आउटडोअर ॲक्टिव्हिटी करतो. ट्रेकला जाणं, रनला जाणं, आउटडोअर रन करणं किंवा सायकलिंग करणं किंवा ग्राउंड वर्कआउट करणं हे मी स्वतः पण करतो. म्हणजे तो बॅलन्स साधला जातो. आणि काही ठिकाणी मी अशा पण बातम्या वाचल्यात ना की पहाटे पहाटे फिरायला निघाले, एखाद्या गाडीने धडक दिली, रस्त्यावर फिरावं लागतं, अनेक ठिकाणी ग्राउंड नसतात. मग ह्या गोष्टीच आता खूप रिस्की झाल्यात ना, म्हणून आपण जिमचा पर्याय निवडतो. बरोबर. की गर्दीच्या ठिकाणी ह्या गोष्टी करणं आता शक्य नाही होते. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. म्हणजे ज्याच्या त्याच्या याच्यानुसार, परिस्थितीनुसार आणि त्याच्या सिच्युएशननुसार तुम्ही डिसिजन घेतला पाहिजे. असं काही कुठला हेच बरोबर आणि तेच बरोबर. एखादा डिसिजन घ्यायला तुम्हाला जर अवघड जात असेल तर तुम्ही त्या फील्डमधल्या एक्सपर्ट लोकांशी चर्चा केली पाहिजे. आता त्याच्याकडेच मी येणार होतो. जे आपण म्हणतो ना ट्रेनर, पर्सनल ट्रेनर असतात जिममध्ये, तर तो काय प्रकार असतो आणि तो कितपत गरजेचा आहे? म्हणजे पर्सनल ट्रेनर असणं. आता मी थोड्या वेळापूर्वी तुम्हाला म्हटलं की आता खूप सारे जिम झालेत आणि खूप साऱ्या अशा नवीन नवीन उपकरणं आलेले आहेत. काही उपकरणं आता मी एवढ्या दिवस फील्डमध्ये असून मी असं एखाद्या नवीन जिममध्ये गेलो जिथं ॲडव्हान्स मशिनरी आहेत, तर त्या कशा वापरायच्या ते मला पण शिकावं लागतं. ओके. तर ह्या गोष्टीची जर तुम्हाला माहिती नाही आहे योग्य प्रकारे, तर त्यासाठी तुम्हाला त्या ट्रेनरची गरज आहे की ते उपकरण कसं वापरायचं आहे. बरं, कसं वापरायचं आहे त्याच्यामध्ये की त्याच्यामध्ये जे वेट्स लावलेले आहेत ते किती घ्यायला पाहिजे, त्याचे रिपिटेशन्स किती असायला पाहिजेत, त्याचा फॉर्म कसा असायला पाहिजे. बरं. तर ह्या सगळ्या गोष्टीचं नॉलेज तो ट्रेनरच तुम्हाला देऊ शकतो. ओके. म्हणून गरज आहे की ट्रेनर तुम्हाला वगैरे वजन उचललं तर इंजुरी होण्याचे चान्सेस आहेत, जास्त असतात. आणि एक इंजुरी खूप मोठा निगेटिव्ह इम्पॅक्ट क्रिएट करते.
हो ना. त्याच्याबरोबर त्याच्या सोसायटीमध्ये पण. अच्छा. की जिमला जात नव्हतास त्यावेळी तू हेल्दी होता, जिमला जाऊन इंजुरी करून आलास. हो. का झाली इंजुरी? का तर काळजी घेतली नाही आपण, किंवा बरोबर. त्या गोष्टी कशा वापरायच्या आपल्याला माहीतच नव्हतं, बरोबर. तरी आपण सल्ला न घेता वापरलं. अगदी. एखाद्याला समजा PT नाही लावता येत, समजा पैसे नाहीत तितके म्हणा किंवा काही, मग त्यानं काय काळजी घ्यायची? नाही, जिममध्ये फक्त पर्सनल ट्रेनिंगच लावणं गरजेचं नाही आहे. अच्छा. जिममध्ये बाकी ट्रेनर्स पण असतात जे तुम्हाला गाईड करतात. ओके. पर्टिक्युलर तुमचा एखादा गोल आहे, तुम्हाला त्या गोष्टी स्वतः करता येत नाही आहेत, किंवा काही लोकांचं आत्ता असं आहे आत्ताच्या ह्याच्यामध्ये की मी स्वतःला पुश नाही करू शकत, तर मला कोणतरी असा मेंटर पाहिजे जो माझ्याकडून करून घेईल. ओके. म्हणून ते पर्सनल ट्रेनिंग घेतात. बाकी जिम्समध्ये सगळे आता ट्रेनर्स आहेत. ओके. की ते उपकरणं कशी वापरायची, किती वेट्स घ्यायचे, किती रेपिटेशन्स घ्यायचे, कसे फॉर्म असला पाहिजे हे शिकवतात. ओके. त्यासाठी पर्सनल ट्रेनिंगच लावायची गरज आहे असं काही नाही आहे. असं होतं की काही ठिकाणी असं होतं की जे जनरल ट्रेनर असतात, समजा एक जिमच्या फ्लोअरवर एक 100 लोक आहेत, त्याच्यामध्ये एक 4 ट्रेनर आहेत, जनरल ट्रेनर. पण जनरल ट्रेनर 100 लोकांना ॲट अ टाईम 1-on-1 नाही शिकवू शकत. म्हणजे तुम्हाला ते पहिले 8 दिवस शिकवतात की ह्या गोष्टी कशा करायच्या आहेत. तुमचं अपग्रेडेशन असतं त्यावेळी तुम्हाला सांगतात हे काय करायचं आहे. पण डे टू डे तुम्हाला जे पुश करायला पाहिजे किंवा तुमचा ट्रॅक ठेवायला पाहिजे, त्यासाठी मग तुम्ही पर्सनल ट्रेनरची गरज आहे, ज्याला शक्य आहे किंवा त्याची हेल्प तुम्ही घेऊ शकता. बरोबर आहे. ॲडव्हान्स आणि त्याची गरज आहे आता. गरज आहे. सागर, मला पुन्हा एक प्रश्न विचारायचा होता तुला. मध्यंतरी अमेरिकेचं हे झालं बघ, म्हणजे आता थोडंसं विषयांतर होईल किंवा नाही होणार, एकच विषय आहे तो. त्याच्यामध्ये आपले जे तात्या आहेत, ट्रम्प तात्या, ते आलेत. आणि मग तेव्हा दुसऱ्या दिवशी जे पेपरला वगैरे बातम्या होत्या ना, त्याच्यामध्ये असं होतं की आता जे जिममध्ये प्रोटीन पावडर देतात सगळ्यांना, तर ते प्रोटीन पावडर बऱ्यापैकी अमेरिकेतून आपल्याकडे येतं. आणि त्याच्यावरचं जे आत्ताचं निर्यात मूल्य आहे, म्हणजे निर्यातीवर जो कर लागतो ना, आपण तिकडून येतो इम्पोर्ट कर म्हणून, तर तो खूप जास्त असतो. त्याच्यामुळे ते दुप्पट महाग होतं. आता ते स्वस्त होऊ शकतं असं काही लोकांचं म्हणणं होतं. तेव्हा माझ्या मनात तेव्हा मला पहिल्यांदा कळलं की प्रोटीन पावडर हा इतका मोठा घटक आहे आणि आपल्या इथं जिमची एवढी मोठी इंडस्ट्री तयार झाली आहे की तो राष्ट्रीय पातळीवर एखाद्या वेळेस चर्चेचा मुद्दा होऊ शकतो. तर हे खरंच प्रोटीन पावडर जे आपण एक्स्ट्रा घेतो, अलीकडे तर ते आता इंजेक्शन, मग मी थोडंसं आतमध्ये जाऊन विचार करायला लागलो, तर ते मला हे पण माहीत पडलं की अलीकडे लोक ते इंजेक्शन पण घेतात. म्हणजे अमुक एखादा पार्ट मजबूत करायचा आहे तर तिथं इंजेक्शन वेगळं. मग हे तर म्हणजे चक्रावणारच होतं माझ्या. आता म्हणजे तुम्ही एवढं वावरत असतानाही तुम्हाला ह्या मिथ्स आहेत, म्हणजे किंवा ह्या गैरसमज तुमच्यापर्यंत पोहोचलेत की पर्टिक्युलर एखादा मसलला ग्रो करायचा असेल तर त्या ठिकाणी इंजेक्शन घेतात. तर कोणताही पर्टिक्युलर एखादा मसल कधीच डेव्हलप होत नसतो, ओव्हरऑल बॉडीमध्ये ते डेव्हलप होत असतं. ओके. दुसरी गोष्ट की ह्या गोष्टींचा जे वापर करतायत लोक, ते त्या स्पोर्ट्ससाठी करतायत. लाईक की आता बॉडी बिल्डिंगच्या तुम्ही कॉम्पिटिशन्स बघत असेल किंवा ऐकत असाल की भारतश्री कोण झालं, किंवा आता ऑलिम्पिया होत आहेत, किंवा बरेच, म्हणजे आता इंस्टाग्रामवर तर भरपूर आहेत. बरोबर आहे. पर्टिक्युलर ती लोक जर यूज करतायत त्याचा, कारण की त्यांना त्या स्टेजला खेळायचं आहे, म्हणजे ती कॉम्पिटिशन खेळायची आहेत, तर ती यूज करतायत त्या गोष्टीचा, आणि ते चांगल्या गायडन्स खाली करतायत. अच्छा. की कोणत्या गोष्टीचा किती वापर करायला पाहिजे. मी ती गोष्ट प्रमोट नाही करत आहे, पण ह्याच्यामधला डिफरन्स समजला पाहिजे लोकांना की कोण घेते आणि कशासाठी घेते, आपण का घ्यायचं ते. त्याची गरज आहे का. अंधानुकरण करू नये. अंधानुकरण म्हणजे तो करतोय म्हणून मी करणार. बरोबर आहे. त्याचं लाईफचं गोल काहीतरी वेगळं आहे. तो त्या लेवलला खेळतोय, त्यांच्या गोष्टी वेगळ्या राहतात. बरोबर आहे. प्रत्येकाचा तो करतोय म्हणून मी करणं योग्य नाही आहे. बरोबर. पण प्रोटीन पावडरचं काय. प्रोटीन पावडरचं आता एक सिम्पल उदाहरण द्यायचं म्हटलं तर मला हसायला येतं. प्रोटीन पावडरचा विषय निघाला की आता आपण हायस्कूलला वगैरे जायचो, म्हणजे शाळेत जात होतो, त्यावेळी एक्झाम्स असायच्या, त्यावेळी तुम्हाला उत्तरपत्रिका भेटायच्या. जर उत्तरपत्रिका तुमची फुलफिल झाली नाही आहे तर तुम्ही पुरवणी लावणार का त्याला. नाही लावणार. तेच उदाहरण इकडे लागू होतं की जर तुमचा रोजचा आहार कंप्लीट होत नाही आहे आणि तुम्ही सप्लिमेंट घेतलं तर त्याचा काही फायदा होणार आहे का. नाही होणार. बरोबर आहे. माझं सांगायचं म्हणणं हे आहे की तुम्ही तुमचा आहार योग्य घ्या. तो आहार योग्य घेऊन पण तुमची रिकव्हरी होत नाही आहे किंवा कमी पडतंय तुम्हाला आहार तो, तर मग तुम्ही सप्लिमेंटकडे व्हा.
बरोबर आहे. पण मला नाश्ता करायला वेळ नाही म्हणून मी प्रोटीन पिऊन गेलो, हो, मग हे चुकीचं आहे, मूर्खपणा आहे. मूर्खपणा आहे. आणि तुम्ही स्वतःच्या म्हणजे आहारासाठी वेळ काढू शकत नाही आहे, हो, तर मग हे दुर्भाग्य आहे आपलं. मग आपण असं म्हणजे अशा धावपळीच्या जगात वावरतो आहे की जिथं स्वतःसाठी वेळ काढू शकत नाही आपण. म्हणजे तू आज माझीच कान उघडलेत. कारण काय, काही दिवसापासून आहे ना, मी पण ते सकाळचा जो आपला आहार असतो तो खूप जास्त होतो. त्याच्यापेक्षा आपण सकाळचा नाश्ता थोडा कमी करून ते प्रोटीनचा जो शेक घेतला तर आपलं वजन कमी होईल. कारण आता माझंही 90च्या वर जायला लागलंय, तर ते टेन्शन राहतच ना आपलं. सकाळचा नाश्ता आपला जास्त होतो, जास्त होतो हे तुम्हाला माहिती आहे, कळतंय. मग तो कमी करायचा आणि योग्य आहार द्यायचा, चांगला आहार घ्यायचा. चांगला आहार. प्रोटीन म्हणजे काय, प्रथिनयुक्त आहार द्या तुम्ही. की कॉम्बिनेशन जर असेल, फायबर भेटतंय किंवा प्रोटीन आहे किंवा फॅट्स आहेत, गुड फॅट्स आहेत, संतुलित, ते ह्याचं संतुलित आहार घेतला तर गरजच नाही लागणार आहे. बरोबर आहे. बरं, हे प्रोटीन्स आता हे संतुलित आहार घेऊन पण सप्लिमेंटची गरज लागते. अच्छा. पण कधी लागते, जो ॲथलीट आहे म्हणजे तो नॉर्मल माणसापेक्षा जास्त व्यायाम करतोय. बरोबर आहे. आता नॉर्मल माणूस एक अर्धा तास, 40 मिनटं, 45 मिनटं, मॅक्सिमम 1 तास तुम्ही वर्कआउट करता, बरोबर. त्याच्या रिकव्हरीसाठी तुमचे जे ब्रेकफास्ट झाला, लंच झाला, इव्हिनिंग स्नॅक झाला, डिनर झाला, बरोबर, एवढं जर मील घेतलं तर ते तुमच्या रिकव्हरीसाठी इनफ आहे. आणि जो ॲथलीट आहे, आता समजा मला कॉम्पिटिशन खेळतोय मी सकाळी 1-1.5 तास कार्डिओ करतोय, संध्याकाळी 2 तास वर्कआउट करतोय, तर त्या आहारामधून माझी ती गरज फुलफिल नाही होते, त्यावेळी मी प्रोटीनचा घेतला पाहिजे, हेल्प घेतो. बरोबर. मग ह्या गोष्टी लोकांपर्यंत पोचायला पाहिजेत की गरज कधी आणि कुठे आहे. आणि ह्या गोष्टी फक्त आपल्या आता एका मुलाखतीत नाही क्लिअर होऊ शकत, नाही क्लिअर, बरोबर आहे. ही गोष्ट तुम्हाला पर्सनल ट्रेनरच सांगू शकतो तुमची. येस, अगदी बरोबर. आणि त्या गोष्टीसाठी गरजेचे आहे तुम्हाला ट्रेनिंग. जे आपली मुख्य उत्तरपत्रिका भरायच्या आधीच आपण पुरवणी घेतो. पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट, मार्क्स किती पडणार, तुम्ही उत्तरपत्रिकाच भरली, पुरवणीचे तेवढेच पडणार. मग परत तुम्ही म्हणाल की प्रोटीन्स घेऊन पण मला फरक पडत नाही, कसा पडेल ना. आणि आपण ते म्हणजे पुरवणी तर घेतो समजा, पण त्यात लिहितही काही नाही. म्हणजे तेवढा सगळं प्रोटीन घेतो, मग खुर्चीवर बसून राहतो, गाडीतही बसून घेऊन परत तुम्ही इकडे वर्कआउट पण करत नाही, वर्कआउट पण काहीच नाही, तर ते होणार काय, शेवटी तेच होणार आहे. म्हणजे याचा सगळा कसं आहे, खेळ समतोलच आहे. मी काय म्हटलं तुम्हाला की मी 2016 कॉम्पिटिशन खेळल्यानंतर 2021ला खेळ, बरोबर, का तर मला समतोल राखता येत नव्हतं. फायनान्शियल किंवा पर्सनल लाईफ किंवा करिअर म्हणा, ह्याचा गोष्टीचा समतोल राखता येत नव्हता, म्हणून मी तेवढा समतोल राखताना आपल्या शारीरिक क्षमतेसोबत आपल्या ज्या मानसिक क्षमता असतात त्या पण तेवढ्याच महत्त्वाच्या असतात का? त्या कशा मेंटेन करतात? मग त्या मेंटेन करण्यासाठी तुम्हाला बाकीच्या एक्सरसाइज आहेत माइंडसाठी, की तुम्ही रीडिंग किती करताय. अच्छा. बुक रीडिंग आहे का, तुम्ही मेडिटेशन्स करताय का, योगा करताय, हे पण करावं लागतं. ह्या गोष्टी केल्या. मग तुम्हाला म्हणूनच म्हटलं फिटनेसचा एका वाक्यात उत्तर द्यायचं म्हटलं तर मेंटली, फिजिकली आणि सोशली. आणि ह्या गोष्टी ॲक्टिव्ह ठेवायसाठी ह्या सगळ्या गोष्टींची गरज आहे. म्हणजे तुम्ही 1 तास किंवा 2 तास रोज व्यायाम करताय, पण डोक्यावर काही कामच करत नाही आहे. बरोबर. धावपळीचं आयुष्य चाललेलं आहे, डेस्क जॉब असेल किंवा काही असेल जॉब, संध्याकाळी आलं, जेवण केलं, झोपलं. ही जो हिडॅक आहे तुमचा, बरोबर आहे, जे एक्झर्शन होते त्याला रिलीफ कसं करताय तुम्ही? बरोबर आहे. बरं, एक गोष्ट चांगली आहे की तुम्ही वर्कआउट करता 1 तास, तर त्यावेळी थोडासा स्ट्रेस रिलीज होतो. बरोबर आहे. म्हणजे वर्कआउट करत नाही त्यांचं, मग ते तर दोन्हीकडून त्रास आहे. स्ट्रेस रिलीजसाठी पण वर्कआउट उपयोगाचा ठरतो का? खूप. अच्छा. वर्कआउट नंतर तुमचे हॅपी हार्मोन्स रिलीज होतात, त्यामुळेच तुम्हाला त्याचा चांगला अनुभव येतो. तुम्ही एखाद दिवस चांगला वर्कआउट करून बघा, तुमचा 1 तासानंतरचा मूड वेगळाच असतो. अच्छा, हा पण अनुभव येतो. बरोबर आहे. पण नुसत्या तेवढ्यासाठी स्ट्रेस रिलीजवर राहता येणार नाही. ज्यांना खूप हाय स्ट्रेस आहे त्यांना आता तू सांगितलं तसं की मेडिटेशन करणं गरजेचं आहे, योगा करणं गरजेचं आहे, वाचन वगैरे वाचन करणं गरजेचं आहे. बरोबर आहे. स्वतःला मी टाइम द्यायला पाहिजे. हो. म्हणजे जे लोक आता जिम लावण्याचा संकल्प करत आहेत किंवा केला आहे त्यांनी नवीन वर्षानिमित्तचा, त्यांनी हे ऐकणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं आहे. तर त्यांचा खरा उपयोग होईल, नाही तर त्याचा उपयोग खऱ्या अर्थानं होणारच नाही. सागर, जेव्हा आपण मेंटल फिटनेसचा विचार करतो, म्हणजे मेंटल फिटनेस आपल्याला असला पाहिजे,
तर मला अलीकडे आठवतं, म्हणजे बघतो मी, मुलींचं प्रमाण इकडे खूप वाढलेलं आहे. म्हणजे बऱ्याच मुली ज्या आहेत तर त्या अगदी, म्हणजे आता कशासाठी आहे हा विषयच आहे. कारण पहिल्यांदा जेव्हा वाटायचं तेव्हा असं वाटायचं की मुली खूप म्हणजे मजबूत होण्यासाठी सेल्फ डिफेन्सच्या दृष्टीनं जिम जॉईन करत असतील. पण अलीकडं काही उदाहरणं पाहिल्यानंतर मला असं वाटतं की ते सेल्फ डिफेन्सपेक्षा दिसायला आपण कसं असायला पाहिजे, इमेज आपली कशी असायला पाहिजे, किंवा फोटोत मी कशी यायला पाहिजे, अशा हिशोबाने पण जॉईन करणारे खूप असा म्हणजे सोशल मीडियाचा इम्पॅक्ट आहे हा, की सोशल मीडियामुळं ह्या गोष्टीकडे कल वाढलेला आहे आत्ताच्या युवा जनरेशनचं, म्हणजे तसं म्हणता येईल. पण दुसरी बाजू बघितली तर ज्या आता मुली आहेत त्या सगळ्या जवळजवळ म्हणजे ज्या मेट्रो सिटीत राहतात त्या वर्किंग आहेत. वर्किंग आहेत, त्यांना आता म्हणजे स्वतःची कामं स्वतः करत नाही आहेत. बरोबर. त्यामुळं आता डेस्क जॉब असल्यामुळं किंवा सेडेंटरी लाईफस्टाईल असल्यामुळं जिमला जाणं पण तेवढंच गरजेचं झालेलं आहे. जिमला म्हणजे एक्सरसाईज करणं गरजेचं झालेलं आहे, वेगळा वेळ काढून. सुरुवातीचा वेळ अशी असायची की त्यावेळी म्हणजे घरातली कामं किंवा बाहेरची कामं ह्या सगळ्या गोष्टींमुळं तुम्ही फिजिकली लक्ष न देता पण फिट राहत होतं. बरोबर आहे. आता ह्या लाईफस्टाईलमुळे फिजिकल फिटनेस खूप मागे जातोय. त्यामुळे लोकांचा कल की ॲटलिस्ट मी 1 तास जाऊन काहीतरी ॲक्टिव्हिटी करून येईल की ज्याच्यामुळे माझी हेल्थ चांगली राहील. बरोबर. सोशल मीडियामुळे हा फरक पडलेला आहे की कोण मला फक्त दिसायला चांगलं दिसायचं आहे म्हणून यायचं आहे, किंवा बरेच जणांचे असे गोल असतात की माझं आता लग्न जवळ आलंय किंवा काहीतरी फंक्शन आहे, किंवा काहीतरी गोल ठेवलेला असतो की ह्या एवढ्या दिवसात मला कमी करायचं आहे म्हणून येतात. तर प्रत्येक सगळ्या प्रकारचा क्राऊड येतो तिकडे. दुसरं मला असंही पाहायला मिळालं, म्हणजे आता पहिला प्रश्न विचारला तेव्हा मुली मला शिव्या देत असतील मनातल्या मनात, कारण आहेत खूप साऱ्या अशा मुली. पण दुसरं हेही पाहायला मिळालं की जिम जॉईन करतात, हार्ड कोर जिम करतात, म्हणजे अगदी वजन इतकं उचललं तितकं उचललं असं सांगतात. आणि दुसरीकडे भूक लागली की ते बटाट्याचे वेफर्स ते हे असं हे पण खाताना दिसतात. मला प्रश्न पडतो की फिटनेससाठी म्हणून एवढं करतात आणि मग आपण ते बटाट्याचे 10 रुपयाचे चिप्स आणून खाणं, किंवा ते रस्त्यावर जे हातगाडीवर ॲटम मिळतात ते घेणं, आणि मग अशा सगळ्या गोष्टी ह्या कितपत बरोबर आहे? मग आता ह्या गोष्टी उशिरा उठणं पुन्हा. तुम्ही हेल्दी लाईफस्टाईल जर ठेवायची म्हणून जिमला जाताय तर तुम्ही ह्या बाकीच्या गोष्टींवर पण तेवढंच लक्ष देणं गरजेचं आहे. दिलं पाहिजे ना. आता एक चीट डे म्हणून एक आलेला आहे मध्ये, असा एक कन्सेप्ट आले ते विचारायचं होतं. आठवड्याभर तुम्ही व्यवस्थित डाएट करता आणि एखादा दिवस चीट डे म्हणून देतं. तर ही ॲक्च्युली कन्सेप्ट कशी आहे की ही कन्सेप्ट आहे जी लोक कम्पीट करतात, जी ॲथलीट आहेत, जी जवळजवळ 6-6 महिने वर्षभर तुम्ही पूर्ण स्ट्रिक्ट डाएटवर आहे. अच्छा. किंवा त्यांचा प्रोटोकॉल क्लिअर आहे की किती प्रमाणात कार्ब्स खायचे आहेत, किती प्रमाणात प्रोटीन खायचं आहे. बरं. सगळ्या कॅलरी कॅल्क्युलेट करून खात असतात ते लोक. ओके. त्या लोकांना रिफीड करण्यासाठी चीट मील दिलेलं असतो त्यांच्या कोचनी. अच्छा. आणि ही कन्सेप्ट आता मला माझ्या कोचनी जर चीट डे दिला की हा सागर आता एवढे कॅलरीज तू आता ह्या आठवड्याभरात तू एवढ्याच कॅलरीज होतास, आता आपल्याला गरज आहे की हे एक मील तुझ्या बॉडीला गरजेचं आहे तर तू एक खा. ओके. असं मला माझ्या कोचनी सांगितलं. तर ते माझ्यासाठी गरजेचं आहे म्हणून त्यांनी मला सांगितलं. बरं. आता माझा जॉब हा बनतो की मी ते तिथंच घेणं आणि तेवढ्यासाठी मी ते करणं. बरं. ॲज अ ट्रेनर मी माझ्या क्लायंटला नाही सांगायला पाहिजे तुम्ही चीट डे करा ह्या संडेला, त्यांना त्या गोष्टीची गरज नाही आहे ना. बरोबर. मग ही कन्सेप्ट अशी पुढे गेली आहे. ज्यांना गरज नाही आहे ते पण संडे आला हा माझा चीट डे आहे. ऑलरेडी ते 8 दिवस चीट करत असतात. बरोबर आहे. आणि संडेला एक्स्ट्रा मील म्हणून बाहेर एक्स्ट्रा चीट करतात. ही कन्सेप्ट चुकीची आहे. म्हणजे बरोबर आहे, कोणासाठी आहे आणि कोण वापरते ह्या गरजेच्या गोष्टी आपण लक्षात घेणं. बरोबर आहे. मला आता तू सांगतोय ना त्याच्यावरून एक आठवलं, जे सुरुवातीला ते जेवणाचं हे चालू होतं ना की 2च वेळ जेवायचं. डॉक्टर नाव आता मला आठवत नाही. दीक्षित पॅटर्न की एक वेळा सकाळी जेवलं की डायरेक्ट संध्याकाळी 2च वेळा फक्त जेवायचं, बाकी काही खायचं नाही. आणि एक डॉक्टर होत्या त्या म्हणायच्या की दर 2 तासानंतर काहीतरी खायचं असं. म्हणजे पण हे डॉक्टर सांगायचे की 2च वेळा पण पोट भरून जेवायचं. मग माझा मित्र म्हणायचा की दर 2 तासानंतर पोट भरून जेवायचं. म्हणजे दोघांचा मिलाप होता. याच्याबद्दल आपण चर्चा करणं थोडंसं चुकीचं राहील का माहिती आहे का.
कारण की आहारामधलं न्यूट्रिशन्समधलं डॉक्टर आपल्यापेक्षा जास्त चांगलं सांगू शकतात चांगलं. बरोबर आहे. दुसरी गोष्ट की त्याने जर एखादं रिसर्च केलं आहे तर त्याच्या मागे काहीतरी तथ्य असेल, निश्चित अभ्यास असतो तो. फक्त ते कोणाला लागू होतं कोणाला नाही ह्या गोष्टी त्या व्यक्तीसाठी बरोबर त्याने ते समजून घ्यायला पाहिजे. हो हो हो. आता तुमची लाईफस्टाईलच नाही आहे 2 तासाने खायची. तुम्ही सकाळी डेस्क जॉबला जाताय सकाळी 10ला आणि रात्री 8 वाजता घरी येत आहे, त्यामध्ये एक टाइम तुमचा लंच आहे. कसं खाणार तुम्ही 2 तासाने? नाही शक्य नाही. मग तुमची लाईफस्टाईल जशी आहे तसा तुम्हाला तुमचा आहार बदलला पाहिजे. बरोबर आहे. आणि त्यानुसार तुमच्या सवयी बदलल्या पाहिजे. बरोबर आहे. तुम्ही 2 तासाला नाही खाऊ शकत. मग असं नाही आहे बॉडीला की बॉडीला तुम्ही जी ऑर्डर देणार ती बॉडी फॉलो करणार. बरोबर आहे. एखादं लहान बाळ आहे एकदम लहान न कळणार, त्याच्यासमोर साप सोडला तुम्ही, ते भीतं का सापाला? नाही भीत. तो प्रोग्राम जोपर्यंत तुम्ही त्याच्या माइंडमध्ये सेट करत नाही की हा ही एक गोष्ट भीतीदायक आहे याच्या जवळ जाऊ नको, त्यावेळेस ते विनर. बरोबर. बॉडीचं तसंच आहे, तुम्ही त्याला जशी सवय लावणार बॉडी तशीच रिॲक्ट करणार. अगदी बरोबर. ते पण खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळं प्रत्येक गोष्ट योग्य पण असते अयोग्य पण असते, आपण कसं त्याला फॉलो करतो ते गरजेचं आहे. बरं, हे तर आहेच आहे, खूप महत्त्वाचं आहे ते. ऑलिम्पियाडच्या ज्या स्पर्धा असतात म्हणजे ज्या ह्या बॉडी बिल्डिंगच्या म्हणा किंवा इतरही म्हणा, आपल्या देशाचं किंवा आपल्या इकडल्या लोकांचं प्रतिनिधित्व खूप कमी असतं आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये. याच्या मागचं काय कारण असेल खास तुझ्या क्षेत्राविषयीचं? आता याच्या मागे 1-2-3 मुद्दे सांगता येतील की इंडियामध्ये जेवढे ॲथलीट आहेत तेवढे कुठल्या देशात नाही आहेत. बरं. आणि एवढे पोटेन्शियल ॲथलीट आहेत की ते जर ऑलिम्पिकच्या स्टेजपर्यंत गेले तर तिथं 100% प्लेसिंग घेऊन येतील. पण तिथपर्यंत जायचा प्लॅटफॉर्म त्यांना योग्य गायडन्स भेटत नाही आहे. गायडन्स भेटला तर फायनान्शियल सिच्युएशन तेवढी नाही आहे की तिथपर्यंत पोहोचतील जातील. बरं, काही लोक फायनान्शियल स्ट्रॉंग पण आहेत, तिथपर्यंत पोहोचू पण शकतात फायनान्शियली, पण त्यांना मग गायडन्स योग्य नाही भेटत आहे. आता ह्या 2-3 वर्षामध्ये आपल्या इंडियामधून पण बरेच जण आता ऑलिम्पियाला कम्पीट करत आहेत. 1-2-3 ॲथलीटची मी नावं सांगू शकतो तुम्हाला की एक भुवन म्हणून आहेत. भुवन, मला आता सरनेम त्यांचं आठवत नाही आहे, मी त्यांना फॉलो करतो. तर ते आता इंडियाला रिप्रेझेंट करतात ऑलिम्पियामध्ये. बरं. याच्या आधी प्रेमचंद डोगरा म्हणून जे आहेत त्यांच्या नावाने पण कॉम्पिटिशन होतात. बरं. म्हणजे ते त्या फेडरेशनमध्ये आहेत, ते स्वतः ऑलिम्पियाला जाऊन आलेले आहेत. याच्या आधी होत नव्हतं, पण आता अवेअरनेस वाढल्यामुळं आपले पण ॲथलीट्स तिथे पोचत आहेत. ओके. पण सरकारी पातळीवरून याच्यासाठी काही प्रयत्न व्हायला पाहिजे असं वाटतं तुला? आता कसं होतं ना की ह्या गोष्टीला तेवढी मान्यता सरकारी नसल्यामुळं आपल्याकडून त्याला सपोर्ट नाही भेटत आहे. म्हणजे की बॉडी बिल्डिंगमध्ये ऑलिम्पिया आणि ऑलिम्पिकच्या गेम्स होतात. ऑलिम्पिकच्या गेम्स होतात त्याच्यामध्ये बॉडी बिल्डिंग हा स्पोर्ट नाही आहे. ऑलिम्पिया हा वेगळा स्पोर्ट त्यांनी त्या खेळासाठी निर्माण केला आहे. गव्हर्नमेंट थ्रू नाही, पण त्यांनी तो निर्माण केला. बरं. जसं आता की ऑलिम्पिकच्या कॉम्पिटिशन झाल्या म्हणजे सगळ्या असतील, रनिंग वगैरे सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये मेडल्स येतात. तो दर्जा अजून बॉडी बिल्डिंगला मिळालेला नाही. बरं. का तर हे अशा पद्धतीचे आपण हे वापरतो ना, स्टेरॉइड्स म्हणा किंवा जे, त्यामुळं त्या गोष्टीला तिथं अजून मान्यता नाही आहे. ओके. बरं, याच्याकडे जे लोक करिअर म्हणून पाहू इच्छितात, जे आता तुझा जसा प्रवास झाला तसं, हा जो ज्याला एखाद्याला करिअर करायचं आहे त्यांच्यासाठी काय सांगशील? मी स्वतः ही जर्नी बघितली आहे. ॲज अ करिअर बघितलं तर खूप छान आहे. तुम्ही कसं तो प्रवास करताय किंवा ते नॉलेज कसं अपडेट करताय, ते पुढं डिलिव्हर कसं करताय, ते खूप मॅटर करतं. म्हणजे आता एक्झाम्पलच घ्यायचं झालं तर आता बॉलिवूडमध्ये जे सेलिब्रिटी आहेत, जे ॲक्टर आहेत, आता समजा की फॉर एक्झाम्पल ऋतिक रोशन, त्यांच्या ट्रेनर्सला तो महिन्याला, मला एक्झॅक्ट अमाऊंट माहीत नाही आहे, पण 1.5-2 लाख 3 लाख त्यांचे मंथली फीज आहेत. बरं. माझं करिअर नाही आहे तर एवढी फीज कोण का पे करतं? बरोबर आहे. करिअर आहे, फक्त ते तुम्ही योग्य पद्धतीनं त्या स्टेप्सने पुढे जायला पाहिजे. जसं की सर्टिफिकेशन्स करा, नॉलेज घ्या, त्याच्यातले डिप्लोमास कंप्लीट करा, डिग्री घ्या. बरं, त्या स्वतः पण अप्लाय करा तुमच्या लाईफमध्ये. बरोबर. मग त्या तुम्ही डिलिव्हर करू शकता. जोपर्यंत एखादी गोष्ट तुम्ही स्वतः अनुभवत नाही आहे तोपर्यंत ते तुम्हाला दुसऱ्याला शिकवू शकत नाही तुम्ही.
बरोबर आहे. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही त्याला करिअर म्हणून बघताय तर डेफिनेटली खूप मोठा स्कोप आहे. ऑलिम्पियाडमध्ये पण खूप मोठा खूप मोठा scope. जाऊ शकतो आता एखाद्या आपल्या इंडियन टीमचा जो फिटनेस कोच आहे, सर्च करा तुम्ही की त्या फिटनेस कोचची सॅलरी ॲन्युअल पॅकेज किती आहे. अच्छा, मग ह्याच्यामध्ये करिअर आहे म्हणून त्याला फिटनेस कोच म्हणून ठेवले ना तिकडे. हे पण बरोबर आहे. बरोबर आहे. ग्रेट. तुझे आता पुढचे फ्युचरचे प्लॅन काय आहेत, म्हणजे काय गोल्स आहेत पुढे? पुढचे आता गोल असं डिसाईड मी ह्या वर्षी कम्पीट करण्याचा प्लॅन केलेला आहे तसं. कारण की मी लास्ट इयर बाली खेळलो होतं, परत 1 वर्षाचा गॅप झाला. बरं. तर आता यावर्षी परत मी कम्पीट करण्याचा प्लॅन करतोय. ओके, म्हणजे पुन्हा त्या दृष्टीने सगळी तयारी आली? हो, तयारी आली. बरोबर. आणि तो परफॉर्मन्स सुरुवात तशी मी केलेली आहे, चालू बघूया आता. ग्रेट. जसे अप अँड डाऊन्स असतील ते स्टेप म्हणजे मेंटेन करून आपल्याला पुढे जायचं. बरोबर आहे. तुझ्यासाठी ह्या पुढच्या फ्युचरच्या तुझे जे गोल्स आहे त्याच्यासाठी आमच्या 3S टॉकतर्फे खूप खूप शुभेच्छा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आता नवीन वर्षानिमित्त ज्या लोकांनी गोल म्हणजे हे ठेवलेले आहेत आपल्यासमोरचे की आता जिम करायचं आहे, फिट व्हायचं आहे, त्यांच्यासाठी एक संदेश चांगला काय देशील? मी संदेश असा देईन की तुम्ही मागच्या जानेवारीला जो संकल्प केला होता तो एकदा परत उघडून बघा. ओके. की हा संकल्प परत पुढच्या जानेवारीला उघडून ना बघता येईल. म्हणजे संकल्प जर आपण एखादा करतोय तर तो रोज आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे. येस. की हा आपण संकल्प केला आणि हे आपल्याला गाठायचं आहे आपल्याला या वर्षात किंवा हे अचीव करायचं आहे. बरोबर आहे. तर हे रोज जर तुम्हाला ते डोळ्यासमोर दिसतंय तर तो तुम्ही रोज करणार. आणि आपल्या पॉडकास्टमधल्या आजच्या गोष्टी झाल्या म्हणजे त्या बॅलन्स ठेवण्यासंदर्भातल्या असेल, डाएटच्या संदर्भातल्या असेल, खास करून पुरवणी भरत नसेल तर सप्लिमेंटरी न घेण्याच्या असेल, म्हणजे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर लक्षात घेऊन त्यांनी काम केलं तर मला असं वाटतं की यावर्षीचा संकल्प त्यांना पुढच्या वर्षी डबल करायचं काम पडणार नाही. असं आपण जरा वेगळा संकल्प असेल. येस, म्हणू शकतो. मित्रांनो, खूप सुंदर आपल्या वर्षभराच्या संकल्पासंदर्भामध्ये खूप महत्त्वाच्या अशा चांगल्या गप्पा आज सागरसोबत आपल्या झालेल्या आहेत. मला वाटतं हा पॉडकास्ट तुम्हाला पुन्हा 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 पाहावा लागेल, कारण त्याच्यामध्ये खूप गोष्टी आल्यात, गमतीदारक आल्यात, विस्मयकारक आल्यात. म्हणजे मला पण हे पहिल्यांदाच माहीत पडलं की जेव्हा एखादा बॉडी बिल्डिंगचा परफॉर्मर त्या ठिकाणी परफॉर्म्स करतो त्यावेळेस तो हेल्दी नसतो. म्हणजे हेल्दी हे वेगळं, फिटनेस हे वेगळं, हे जे वेगवेगळ्या गोष्टी आणि अशा खूप साऱ्या गोष्टी आज आपल्याला सागरने समजून सांगितलेल्या आहेत. त्याच्यासोबत खूप छान आपल्या गप्पा झाल्यात. मित्रांनो, एक रिक्वेस्ट आहे की आपले जे व्ह्युअर्स आहेत त्याच्यामध्ये अनेक व्ह्युअर्स असे आहेत की ज्यांनी अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. तुम्ही जेव्हा चॅनलला सबस्क्राईब करता तेव्हा आमची ही जी अख्खी पूर्ण टीम आहे त्या टीमचा उत्साह पुन्हा एकदा वाढतो आणि आजच्यासारखेच अतिशय सुंदर पॉडकास्ट पुन्हा एकदा तुम्हाला तुमच्यासमोर येण्यासाठी त्याची मदत होते. शिवाय असे पॉडकास्ट आले की लगेच तुम्हाला त्याचा बेल आयकॉन दाबल्यामुळे त्याचं नोटिफिकेशन पण तुम्हाला मिळतं आणि आपण आपल्या गोलच्या दिशेनं पुन्हा पुढे पुढे जाऊ शकतो. तुम्हाला आजचा पॉडकास्ट कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. सागर, खूप खूप धन्यवाद. मी पण आभार मानतो तुमचे की मला तुम्ही तुमच्या चॅनल थ्रू लोकांपर्यंत पोहोचायचा संधी दिली, त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. थँक्यू.